काल ज्या पद्धतीनं आम्ही काळ्या बाजारात विकणारा गॅस पकडला, गुन्हा दाखल व्हायला तब्बल 8 तास काल लागले. पुरवठा विभाग आणि पोलीस हे दोन विषय याच्यात होते, परंतु एकमेकावर टाळमटाळी खूप वेळ काल करण्यात आली. परंतु शेवटी गुन्हा दाखल झालेला आहे. सदर एजन्सीचा परवाना त्वरित रद्द करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे. आणि नागरिकांना अशा पद्धतीनं कुठे 1 रुपया जास्त येईल. मी तर सांगितलं की कोणत्या एजन्सीला नागरिकांना बोलूच नका, तुम्ही लाईनला उभा करा, तुम्ही घरपोच द्या. आणि म्हणून ज्या पद्धतीनं रॉकेलचा काळा बाजार चालू आहे याचा गॅसचा, घरगुती गॅसचा, आणि दुसरी गोष्ट वेळेवर गॅस न देणं. एकीकडे सरकार केंद्राचं राज्याचं सगळ्या घोषणा करतं की कोणती गॅसची टंचाई नाही, कोणती पेट्रोलची टंचाई नाही, कोणती डिझेल. मग हे का निर्माण होतं हा एक प्रश्न आहे. म्हणून याच्याविषयी जनतेनं सुद्धा जागरूक असावं. शिवसेना जनतेच्या सोबत आहे. जनतेला 1 रुपयाचाही कुठं जर गॅस वितरकांनी किंवा एखाद्या कोणत्याही व्यक्तींनी, कर्मचाऱ्यांनी जर विदाऊट पावती 1 रुपया जरी घेतला तर मला असं वाटतं त्याला धडा शिकवण्याची शिवसेनेची भूमिका आहे. काल आम्ही शिकवलेला आहे. 3-4 जणांवर गुन्हे दाखल झालेले आणि मला असं वाटतं निश्चित याच्यामध्ये फरक पडेल. काल जे आहे रुपाली चाकरकर यांनी परदेशी राजीनामा दिला, त्यांची चौकशी करावी, त्यांना 6 रुपये सुद्धा मागण्यात. हे तर सत्य आहे. ज्या अर्थी त्यांना महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला, पक्षाच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, तर याचं खोलवर गेलं तर त्यांचा सहभाग सगळा सुस्पष्टपणे दिसतोय. त्याच्यामुळं मला असं वाटतं जे काय असेल ते पोलिसांच्या तपासात येईल. फार मी एखाद्या महिलेविषयी पूर्ण योग्य होणार नाही, पण तो निश्चित जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यात कोणी असो त्याला कायद्याच्या कासात घेतलं पाहिजे. मात्र आता जे रुपाली चाकरकर यांनी एक ट्विट केले, त्या संदर्भात की अशोक खरात यांच्या आर्थिक व्यवहारात आणि त्यांच्या गैरकृत्यात माझा दुरान्वयी संबंध नाही, निष्पक्ष आणि पारदर्शक तपास व्हावा. हा विषय आर्थिक व्यवहाराचा नाहीये. आर्थिक व्यवहार या गोष्टी सर्रास होतात, परंतु ज्या पद्धतीनं महिलांना त्या ठिकाणी वागणूक दिलेली हा इथला महत्वाचा विषय आहे. मला वाटतं ही एक प्रकारे बुवाबाजीच्या नावावर महिलांची फसवणूक आहे. आणि अशी व्यक्तीच्या सोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा या सातत्यानं वेगवेगळ्या, ठीक आहे त्यांचे काही कार्यक्रम धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, ठीक असेल, त्याच्यामध्ये राहिलेले आहात. आणि एवढं सोबत असल्यानंतर अशा गोष्टी लक्षात येत नाही असं होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांचं हे म्हणणं हा कांगावा आहे. त्यांनी त्यांच्या दुष्कृत्याला सपोर्ट केल्याचं उदाहरणं एका पत्रकाराला स्वतः त्यांनी धमकी दिली, याचा अर्थ काय? ते त्यांच्या दुष्कृत्यात सहभागी. मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांनी बैठक घेतली, त्यानंतर त्यासंबंधी लॉकडाऊन लागणार नाही, टीम इंडिया प्रमाणे आपल्याला काम करायचे, संकटांचा यशस्वी सामना करायचा. हे तर सत्य. शेवटी आपला देश म्हणून आपल्याला सगळ्याला एकत्रित राहिलं पाहिजे. ठीक आहे, देशाची परराष्ट्र नीती चुकते हे सगळ्या जगाला कळतंय, सगळ्या हिंदुस्थानला कळतंय. स्वतः आपण या सगळ्या गोष्टी ओढवून घेतो हे तितकंच सत्य नाकारता येणार नाही. शेवटी देशावर संकट आल्यावर सगळ्यांना एक व्हावं लागतं. याच्याविषयी काही प्रश्न मनात निर्माण व्हायचं कोणतंही कारण नाही. पण हे संकट का निर्माण होतंय? आपल्या परराष्ट्र नीतीमुळे निर्माण होऊ शकतं का? आपल्या धोरणामुळे निर्माण होतं का? याची पण ज्याच्यामुळे झालं त्याला शिक्षा झाली पाहिजे हे तितकंच महत्वाचं आहे. आता खरात प्रकरण जे आहे ते संजय राऊत यांनी टीका केली. त्यासंबंधी खरातला विमानसेवा देणारे कोण, खरातचा सर्वत्र वावर होता, खरातला राजमान्यता कोणी दिली आणि ज्यांनी राजमान्यता दिली त्या आता सरकारमध्ये दिली. सत्यच आहे ना. काय संजय राऊत साहेब चुकीचं बोललेले? कारण ज्या ज्या लोकांचं नाव येतं ते सत्तेमध्येच आहे ना. कित्येक मंत्री आहेत. मला सांगा, एखाद्या, आपण तो देऊळ पिक्चर बघितला असेल, एखाद्या देवळात जरी एखादा VIP गेला तर त्या देवळात आपोआप लोक जातात. तसे एका महाराजाकडे लोक गेल्यावर त्याच्या मागे लोक आपोआपच येतात. आणि मग आपोआप त्या विभागाचे अधिकारी ते सगळे त्या महाराजाला मदत करतात. त्यामुळे याच्यात सत्तेत सहभागी झालेले लोक आहेतच. सुधीर मुनगंटीवार असं म्हणतात की खरातला सुया टोचून मारलं पाहिजे, एका दिवसात कायद्यात बदल करून नराधमाला भर चौकात फाशी दिली पाहिजे.
बिलकुल सुधीर भाऊंच्या भावनेशी मी सहमत आहे. आपण जर बघितलं खरात नाही जे ते सावकारी व्यवसायात जे मोठं जाळं पसरलं होतं, सावकारी व्यवसाय करून जे राजकीय लोक होते, अधिकारी होते, यांचाही त्यात समावेश होता. मी काय म्हटलं, फार त्याच्यावर बोलण्यापेक्षा जे जे याच्यात दोषी असेल सगळ्यावर कारवाई व्हावी. मग ते सावकारीमध्ये असेल, दुष्कृत्यामध्ये असेल, फसवणुकीमध्ये असेल, एकालाही सोडू नये. पण याच प्रकारे जे मुख्यमंत्री असं म्हणतात की या पीडित महिला होत्या त्यांना आम्ही पूर्णपणे संरक्षण दिले, जे व्हिडिओ व्हायरल करतात त्यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हे दाखल केले. सत्य आहे, असंच केलं पाहिजे. कारण शेवटी आई बहिणीची अशा पद्धतीनं व्हिडिओ कोणाचे का असत नाही, आई असेल बहीण असेल, अशा पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल होणं चूक आहे. व्हायरल कोण करतंय? मला असं वाटतं पोलिसच करत असतील. पोलिसांच्याच ताब्यात आहे, दुसऱ्या कोणाच्या ताब्यात आहे? याला जोडून एक प्रश्न आहे दादा. नाशिकमध्ये एक लाईनमन पाणी वाटप करणाऱ्या लाईनमनच्या ग्रुपवरती ते व्हिडिओ गेले. जवळपास 40 जणांची त्या लाईनमनची चौकशी, अर्धे लाईनमन फरार आहे. ते मग कोणी टाकलं तर बाकीच्यांनी फरार होण्याचं काही कारण नाहीये. माझ्या ग्रुपवर एखादा व्हिडिओ आला तर त्याच्यात मी नाही दोषी, आणि मी तर म्हणेल मी पाठवला तरी मी दोषी नाही. पण आला कुठून, फोडला कोणी, हा सगळ्यात महत्वाचा दोषी आहे ना. पोलिसांनी त्यांना पकडलं पाहिजे. लाईनमॅन मेलमॅनला काय पकडत बघायचं? जिथून मी तर म्हणतो पोलिसांच्या ताब्यातूनच व्हिडिओ लीक होतात. काय म्हणणं आहे? कशाला लाईनमॅन आणि बेलमॅनला पकडता तुम्ही? पोलिसांच्या ताब्यातच आहे आणि पोलीसच लीक करतात. तर त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे आधी पोलिसावरच कारवाई करा. कशाला लाईनमॅन बेलमॅनवर कारवाई करता? आता याच प्रकरणात विकास लवांडे यांनी सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करा अशी मागणी केली. तेव्हा हा तपासाचा भाग आहे. मी वारंवार सांगतो की जे कोणी याच्यात सहभागी असेल, ज्यांचं या दुष्कृत्यात सहभाग असेल, त्यांना आरोपी केलंच पाहिजे. मी स्पेसिफिक याच व्यक्तीला करा असं म्हणणं मला योग्य नाही वाटत, परंतु जे कोणी सहभागी असेल प्रत्येकाला केलं पाहिजे. मात्र आज सगळं असताना गुगलवर सुद्धा जे आहे ते अशोक खरात हा ट्रेडिंगवर आले लोक त्याला सर्व्हिस करतात. सगळ्यात जास्त शोधला जाणारा व्यक्ती मला एकनाथ शिंदेना शोधत होते ना. आता अशोक खराताना, म्हणजे अशोक खराताने एकनाथ शिंदेना क्रॉस केलेलं, ट्रम्पला क्रॉस केलं तर एकनाथ शिंदे का? आपण जर बघितलं मुंबई आयुक्ताच्या नियुक्तीहून मध्ये पाहायला मिळतं, आयुक्त पदासाठी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भेंडे यांचे नाव आघाडीवर, मात्र त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतला असता. बरोबर आहे. ज्या त्या खात्याचा निर्णय ज्या त्या खात्याने घेतला पाहिजे. ही भूमिका जर एकनाथ शिंदे साहेबांची असेल तर काय चूक आहे? नगर विकास विभाग हा एकनाथ शिंदे साहेबांचा, तर त्यांच्या खात्यात कोण अधिकारी येतो याच्याविषयी त्यांच्याशी तर चर्चा व्हावीच. जर त्या खात्याच्या मंत्र्यांनाच न विचारता त्या खात्याचे अधिकारी नेमलेच असेल तर मंत्र्यांना काय काम करता येईल? मग मंत्री शोभेचे पावलेच राहतील. मग कोणाला सगळ्यांना बिन खात्याचे मंत्री करा, सगळेच खाते मुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजे. खरातांना विमान सेवा देणारे नेते कोण? कारण बऱ्याच ठिकाणी खरातांना विमान दिलं जायचं, याची देखील चौकशीची मागणी केली जाते. जे कोणी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी. आता मला तर माहिती नाही कोणते नेते देतात. तुमच्या ऐकण्यात असतील किंवा चर्चेत असतील. उगाच कोणाचं नाव कसं घेऊ, मला माहिती नाही कोण. संभाजीनगरमध्ये अशी परिस्थिती आहे की अनेक LPGचा पुरवठा खूप कमी झालेला आहे आणि 2 ते 3 किलोमीटर पर्यंत रांगा लागत आहे, मारामाऱ्या होत आहे. पेट्रोल पंप चालक आणि जी कंपनी आहे त्यांच्यातलं वाद आहे, त्यामुळे संभाजीनगर बिल्डीज धरला जातो. शिवसेना म्हणून तुम्ही काही पाऊल उचलणार नाही? मला असं वाटतं शिवसेनेशिवाय कोणीच काही पाऊल उचललेलं नाही हे तुम्हाला माहिती आहे. 30 ठिकाणी पूर्ण आंदोलन आम्ही केलं. कारण रोज 24 तास आंदोलन नाही करू शकत कोणताही पक्ष. एकमेव आमचा पक्ष की ज्याने आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. कारण आमची बैठक झाल्या आमचं आंदोलन झाल्या कलेक्टरनी या सगळ्या वितरकांची जिल्ह्यातल्या सगळ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. बऱ्याच सिस्टीम लावल्या. शेवटी कलेक्टर ही माणूस आहे, त्यांच्या पद्धतीनं ते व्यवस्था पाळण्याचा प्रयत्न करतात. कलेक्टर जे प्रयत्न करतात त्याच्या मागे आम्ही भक्कमपणे उभा राहू. इथं विरोध नाही करणार आम्ही कलेक्टरांना. उगाच आम्ही विरोधी पक्षात म्हणून विरोध इथं नाही होणार, पण कलेक्टरची भूमिका घेतात त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार. नगर नाका ते दौलताबाद टी पॉईंट जे ते रस्ते चौपदरी कामाला यात अनेक झाडं कापली गेली. मात्र जे हे कापल्या गेलेल्या झाडासाठी जे गरवारी स्टेडियमवर निसर्गप्रेमींनी प्रतिकात्मक श्रद्धांजली वाहिली झाडांना. खरं तर एकही झाड पाडलं नाही गेलं पाहिजे ही भूमिका आमची आहे. कारण हे झाड 200, 300 वर्षापूर्वीचे झाड आहे. हे जगवले पाहिजे, हे टिकवले पाहिजे. काल जर बघितलं तर महानगरपालिकेत सभा वादळी झाली.
जे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला होता असं जे तुमच्या नगरसेवकांनी मुद्दा मांडला. मला त्याला विरोध करताना पाहायला मिळालं. त्यानंतर तुमचे नगरसेवक सुद्धा आपल्याला झालेले पाहायला मिळाले. पाण्याचा मुद्दा होता, सभागृह पाण्याचं बाहेर श्रेय काढण्यात आला. खरं तर मी आपल्या माध्यमातून मी बोलणारच होतो, परंतु बरं झालं आपण सगळे इथे उपस्थित आहात. अतिशय मनाचा पोतेपणा भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीचे महापौर दाखवत आहेत. पाण्याच्या योजनेमध्ये मुख्यमंत्री आणि आणखी कोणाचं अभिनंदन केलं मला माहिती नाही. मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करणं याच्याविषयी माझं काही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही, परंतु ही योजना प्रशासकीय मान्यता भले 19ला मिळाली असेल, पण याचं टेंडर मान्य उद्धवजींच्या काळात झालं, याचं भूमिपूजन झालं, काम सुरू झालं हे उद्धवजींच्या काळात झालेलं आहे. लक्षात घ्या, काम करायला कोणी एजन्सी तयार नव्हती. उद्धवजीने या एजन्सीला बळजबरी घोड्यावर बसून त्यावेळेस ही एजन्सी इथं आणली होती. कोणी काम करायला तयार नव्हतं. आणि म्हणून या उद्धवजींचं नाव न घेणं हा किती मनाचा पोतेपणा भारतीय जनता पार्टीचा आणि भारतीय जनता पार्टीच्या महापौराचा आहे. आणि शिवसेनेच्या नगरसेवकाची भूमिका काय चूक आहे? त्यांनी थोडी देवेंद्रजींचं नाव घ्यायला विरोध केला. खरं तर अतुल सावे वितुल सावे यांचा तर काही रोल नाही आहे याच्यामध्ये. हे तर नुसते बावले, हे नुसते चावी दिले तेवढे चालतात. परंतु उद्धव साहेबांचा त्याच्यात रोल होता. त्याच्यानंतर देवेंद्र जो मुख्यमंत्री त्याचा रोल येत असतो. एकनाथ शिंदे साहेबांचा पण रोल होता, त्यांचा पण आलं पाहिजे त्याचं अभिनंदन. देवेंद्रजीचं आलं पाहिजे, उद्धव साहेबांचं आलं पाहिजे, एकनाथ शिंदेचं पण आलं पाहिजे. पण पहिली गोष्ट, महापालिकेचा कामकाजाचा हा काही भाग होतो का अभिनंदनाचा ठराव ऐन वेळेची गरज आहे का एवढी? काय याला काय अर्थ असतो का या विषयाला? उगाच शोबाजी करणं, चापलुसी करणं असा हा प्रकार आहे. परंतु त्याच्यातही भारतीय जनता पार्टीने विशेषतः महापौर पोतेपणा करतात. महापौरांच्या विषयी फार लवकर टीका टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही. कारण ठीक आहे, नवीन आहे, काम केलं पाहिजे, त्यांच्या हातून व्हावं, त्याच्याविषयी सहकार्य सगळ्यांनीच केलं पाहिजे, ही भूमिका माझी आहे. परंतु असा मनाचा पोतेपणा जर केला आणि पक्षपातीपणा जर वागलं तर मला असं वाटतं शिवसेनेचे 6 नगरसेवक यांच्या 60 कापी बप्परून मूर्तीला एवढं तुम्हाला सांगतो. दुसरं राहिलं पाण्याचा प्रश्न. हा झाला योजनेचा. पाण्याचा प्रश्नाचा हाच विषय आहे. संभाजीनगरचं नामकरण कोणी केलं? काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी शेवटच्या मीटिंगमध्ये या शहरांना संभाजीनगरचा कॅबिनेटचा ठराव घेतला. नंतर यांनी त्याच्यात दुरुस्त केला, फक्त छत्रपती संभाजीनगर छत्रपती नाव पुढे केलं. आणि मग त्याच्यामध्ये उद्धवजीचं अभिनंदन करायला काय हरकत आहे? अजितदादाचं केलं पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे? परंतु सगळं मीच केलं. दुसऱ्याला थोडंसं दुसऱ्याच्या ताटावर न जाऊ देणार, अशा क्रेडिटसाठी काय उद्धवजीनं नाव नाही केलं जमलं. सगळ्या जगाला माहिती आहे बाळासाहेब ठाकरेंनी 9 मे 1988 या शहरात नाव संभाजीनगर केलं. उद्धवजीच्या कॅबिनेटने नंतर हे नामांतर केलं. शिवसेना त्याच्यात लढली, सगळ्या जगाला माहिती आहे. परंतु भारतीय जनता पार्टी, ज्या भारतीय जनता पार्टीच्या अजूनही माझ्याकडे काही पत्र आहे की बाळासाहेब ठाकरेंनी संभाजीनगर नाम केल्यानंतरही औरंगाबाद म्हणत होते, असे माझ्याकडे कित्येक पेपर्स आहे भारतीय जनता पार्टीचे. पण आता जास्त गोष्टी करतात. 2014 ते 19 देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हाच का नव्हतं संभाजीनगर केलं? मग उद्धवजीचं सरकार आल्यावरच संभाजीनगर झालं ना. आणि म्हणून अशा पद्धतीनं खोटं श्रेय. आणि पहिली गोष्ट माझं म्हणणं आहे की हा विषय महानगरपालिकेच्या कामकाजाचा होऊच शकत नाही, झाला नाही पाहिजे. महापालिकेचं ज्या पद्धतीनं कमिशनरनी ही महापालिका मागच्या 2-3 वर्षात लुटलेली आहे, ती नीट करण्याचं काम आता महापौरांनी केलं पाहिजे. ते रिकामे धंदे का करतात? संजय गायकवाड काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की माझ्या कमिशनचे पैसे मी घेत नाही, तर लोक कार्यकर्त्यांना वाटतो सायकलवर फिरणारे कार्यकर्ते फॉर्च्युनर फिरतात. त्यांचं नवीन एक विधान आलंय, बाकी नेते बुवाबाजीवर पैसे उडवतात, मी मात्र जनतेला मदत करतो. मला तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षभरापूर्वी 35 रुपयाच्या बिलून आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये ह्या महाशयाने धिंगाणा केला होता. आणि हीच व्यक्ती 35 लाखाची फॉर्च्युनर कशी देईल कार्यकर्त्याला मला माहिती नाही. आणि जनतेवर उडवतो, कोणी बुवाबाजीवर उडवतो तर जनतेवर हा उडवतो म्हणणं कुठून आणतो कुणावर उडवतो हे पण जरा स्पष्ट झालं पाहिजे ना. दादा, छत्रपती संभाजीनगरच्या काही बाजारपेठातील काही दुकानांमध्ये मेड इन पाकिस्तानचं काही साहित्य विक्री केलं जाते, तुमची काय मागणी राहील? असं बिलकुल मेड इन पाकिस्तान कोणत्याही गोष्टीने वापरलं जाते. कुठं असलं आमच्या लक्षात आणतील तर आम्ही सगळं त्याचा बिलकुल हे करून
पण काही दुकानदार आहेत जे विक्री करतात. प्रामुख्याने रंगार गल्ली आणि त्या भागामध्ये आत्ताही सध्या विक्री केली जात आहेत. 400-450 रुपयाचे साबण, कॉस्मेटिक आणि त्याचबरोबर अनेक लिपस्टिक पासून तर प्रत्येक गोष्टी सहज उपलब्ध आहेत तिथे. आपण आपल्या अशा सर्व पद्धतीनं पाकिस्तानची उत्पादनं इथं जर विकली जात असेल तर त्याच्यावर शिवसेना निश्चित याचं दहन करेल आणि दफन पण करेल आणि अशा दुकानदाराला धाड शिकवेल. थैंक यू सर, एक हिंदी में देता हूं। पीएम मोदी ने ईरान की जंग पर मुख्यमंत्रियों के साथ बैठक ली। पीएम ने कहा कि टीम इंडिया की तरह काम करना होगा। स्वागत है पीएम की भूमिका का, लेकिन युद्ध शुरू होकर 23 दिन 27 दिन 28 दिन हो रहे हैं. 28 दिन के बाद पीएम ने मीटिंग ली है और हिंदुस्तान की परराष्ट्र नीति ये मीटिंग अभी तक होने के लिए कारणीभूत है, इतना लंबा समय लेने के लिए. अगर हम ईरान हमारा दोस्त राष्ट्र है तो उससे दोस्ती निभाना चाहिए. अमेरिका और इसराइल को खुश करने के लिए हम, बाकी हमारा देश पीछे जा रहा है इसके बारे में पीएम ने नहीं सोचा, लेकिन टीम इंडिया का बोल के काम करने के लिए हमारा कोई उसमें ना रहने का कोई कारण नहीं. हर आदमी ने उसमें सहभागी होना चाहिए, लेकिन ये समय क्यों आया इसके लिए भी सोचना चाहिए. लॉकडाउन की खबरों पर केंद्र सरकार ने फुल स्टॉप लगाया है, उसके ऊपर क्या कहें? लेकिन अफवाह तो बहुत आ रही है, उसके बारे में भी केंद्र सरकार ने कदम उठाना चाहिए. हरदीप सिंह पुरी, पेट्रोलियम मंत्री किरण रिजिजू और निर्मला सीतारमन ने भी कहा है कि देश में लॉकडाउन लगाने का कोई इरादा नहीं है. ठीक है ना, नहीं लगना चाहिए क्योंकि लॉकडाउन की यादें अच्छी नहीं है. ये यादें और ताज़ा होना नहीं चाहिए हमें भी. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.